सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काही पॉईंट डिस्कस केले होते. तर कंट्रोल स्टेटमेंट हा आपण भाग बघत होतो सी प्लस प्लस प्रोग्रामिंगचा. आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंगमध्ये टोटली 4 स्टेटमेंट्स आहेत. त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे इफ स्टेटमेंट, जसं आपण स्टडी केलं होतं. ओके, त्यातलं जे पहिलं स्टेटमेंट आहे त्याला आपण इफ स्टेटमेंट असं म्हणतोय. आणि इफ स्टेटमेंटवरती आपलं हे जे प्रोग्रामिंग आहे ते आपण केलं होतं. आपलं इफ स्टेटमेंट आपण शिकत होतो. तर इफचे टोटल 4 प्रकार आपण बघितले होते. त्यातला जो पहिला प्रकार आहे, तर पहिल्या प्रकाराचं नाव आहे सिंपल इफ. सिंपल इफ. जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण इफ एल्स असं म्हणतोय. जो तिसरा प्रकार आहे त्याला आपण नेस्टेड इफ एल्स असं म्हणतोय. आणि जो चौथा प्रकार आहे शेवटचा त्याला आपण एल्सी प्लॅटर म्हणतोय. एल्सी प्लॅटर. ओके, तर अशा पद्धतीनं इफचे 4 प्रकार पडतात. त्यातले पहिले 2 प्रकार आपण डिस्कस केले होते, सिंपल इफ आणि इफ एल्स. यामधला फरक आपण डिस्कस केला होता. सिंपल इफ म्हणजे जनरली कंडिशन दिल्यानंतर फक्त ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होणार, फॉल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. हा कंट्रोल फ्लो कुणाचा आहे? सिंपल इफचा आहे. नेक्स्ट वन इफ एल्स. इफ एल्स मध्ये ट्रू ब्लॉक असतो ॲज वेल ॲज फॉल्स ब्लॉक असतो. ओके, तर आता तिसरा आणि चौथा हे जे 2 पॉईंट्स आहेत हे आपण डिस्कस आज करणार आहोत, की ते कसे फ्लो आहे त्यांचा हे आपण त्यामध्ये बघणार आहोत. ओके, ओके. तर आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा बघूया की नेस्टेड इफ एल्स कसं काम करतंय. तर नेस्टेड इफ एल्स मध्ये सर्वात पहिल्यांदा फर्स्ट कंडिशन आणि त्या फर्स्ट कंडिशनमध्ये सेकंड कंडिशन, अशा प्रकारे याचा फ्लो असतोय. तर सर्वात पहिल्यांदा फ्लो समजून घेऊया. पहिल्यांदा पहिली कंडिशन इम्प्लिमेंट होईल, त्यानंतर पहिल्या कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन आहे. ओके, आता जर दुसरी कंडिशन बरोबर आली तर दुसऱ्या कंडिशनचा ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल इथे. आणि जर दुसरी कंडिशन चुकली तर इथून डायरेक्टली कुठे जाणार आहे? फॉल्स ब्लॉकला जाणार आहे. ओके, सर्वात पहिल्यांदा तुम्ही फ्लो समजून घ्या. जर तुम्ही फ्लो समजलात तर तुम्हाला सर्व सोपं जाणार आहे. तर आपण शिकतोय नेस्टेड इफेल्स. नेस्टेड इफेल्स मध्ये ही माझी पहिली कंडिशन आहे. ही जर पहिली कंडिशन बरोबर आली तर एंट्री होणार आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये. आणि जर दुसरी कंडिशन बरोबर आली तर याचा ट्रू ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट होईल. जर दुसरी कंडिशन चुकली तर दुसऱ्या कंडिशनचा फॉल्स ब्लॉक माझ्याकडे रेडी आहे. पण जर पहिलीच कंडिशन जर रॉंग आली, जर पहिलीच कंडिशन चुकली तर दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री होणार नाहीये. हे डायरेक्टली कुठे जाणार? फॉल्स ब्लॉक स्टेटमेंटला जाणार आहे. सिंपल आहे. पहिल्या कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये तिसरी कंडिशन, आपण एकापेक्षा अनेक कंडिशन इथे इम्प्लिमेंट करू शकतो. फक्त इथं एकच अट आहे, ती म्हणजे पहिली कंडिशन जी आहे ती बरोबर असली पाहिजे. म्हणजे जर पहिली कंडिशन जर राईट आली, सॅटिस्फाय झाली, करेक्ट ठरली, तर तुम्ही दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री करू शकता. आणि जर दुसरी कंडिशन बरोबर आली तर ऑटोमॅटिकली याचा ट्रू ब्लॉक आहेच. जर दुसरी कंडिशन चुकली तर दुसऱ्या कंडिशनचा फॉल्स ब्लॉक सुद्धा यामध्ये रेडी आहे. ओके, सो सिंपल टेक्निक आहे. आणि जर पहिलीच कंडिशन तुमची जर रॉंग असेल तर दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री व्हायचा प्रश्नच येत नाही. डायरेक्टली फॉल्स ब्लॉक स्टेटमेंटला एक्झिक्यूट होणार आहे. अशा पद्धतीनं नेस्टेड इफ एल्स काम करते. आता बघूया एल्सिफ लॅडर काय काम करते. ओके, एल्सिफ लॅडर. आता जनरली एल्सिफ लॅडरमध्ये कसं असतं की कंडिशन डिपेंडन्सी नाहीये. की नेस्टेड डिफेन्समध्ये कसं होतं की पहिल्या कंडिशनवरती दुसरी कंडिशन डिपेंड आहे. म्हणजे जर पहिली कंडिशन बरोबर आली तर दुसरी कंडिशन एक्झिक्यूट होईल, अदरवाईज होणार नाही. तसं एल्सिफ लॅडरमध्ये नाहीये. एल्सिफ लॅडरमध्ये कसं आहे, जर पहिली कंडिशन बरोबर आली तर पहिला ट्रू ब्लॉक ओपन होईल. जर पहिली कंडिशन चुकली तर डायरेक्टली सेकंड कंडिशनकडे जाणार आहे. आणि जर सेकंड कंडिशन बरोबर आली तर सेकंड कंडिशनचा ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके, पण जर सेकंड कंडिशन सुद्धा चुकली तर डायरेक्टली ते सिक्वेन्शियली थर्ड कंडिशन चेक करणार आहे. थर्ड कंडिशन बरोबर आली तर थर्ड कंडिशनचा ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. अदरवाईज हे तिन्ही ब्लॉक जर चुकलेले असतील तर माझ्याकडे फॉल्स ब्लॉक स्टेटमेंट अवेलेबल आहे. तो फॉल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि त्यातलं स्टेटमेंट तुम्हाला इथे शो होणार आहे. जनरली इथे प्रत्येक कंडिशन ही इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे. हा दोघांमधला फरक आहे. तसं नेस्टेड डिफेन्समध्ये कंडिशन ही
स्वतंत्र नाही आहे. पहिली बरोबर आली तर दुसऱ्यामध्ये एंट्री होईल, अदरवाईज डायरेक्टली कंडिशन चुकली तर एंट्री होणार नाही आहे. तसं इथं कसं आहे की पहिली कंडिशन जर बरोबर आली तर पहिल्या कंडिशनचा ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. पहिली कंडिशन चुकली तर डायरेक्टली फ्लो सिक्वेन्शियली सेकंड कंडिशन चेक करणार आहे. सेकंड कंडिशन एक्झिक्यूट झाली, बरोबर आली तर ठीक, अदरवाईज थर्ड कंडिशनकडे जाणार आहे. परत थर्ड कंडिशन चेक होईल आणि थर्ड कंडिशन जर बरोबर आली तर तिसरा ट्रू ब्लॉक दिसेल. पण जर या तिन्ही कंडिशन चुकल्या तर माझ्याकडे ऑलरेडी फॉल्स ब्लॉक इथे अवेलेबल आहे. ओके, ऑलरेडी इथं माझ्याकडे फॉल्स ब्लॉक अवेलेबल आहे. आता हे झालं नेस्टेड इफ एल्स बद्दल आणि एल्स इफ लॅडर बद्दल. आता प्रत्येकाचा सिंटॅक्स बघूया की कशा प्रकारे वर्क करते. तर हा आहे सिंटॅक्स नेस्टेड इफ एल्सचा. तर इथे सांगितल्याप्रमाणे बघा सिंटॅक्समध्ये इफ फर्स्ट कंडिशन देन ओपनिंग करली ब्रॅकेट इफ सेकंड कंडिशन, म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन मी टाकतोय आणि दुसऱ्या कंडिशनचा हा ट्रू ब्लॉक आहे. जर दुसरी कंडिशन चुकली तर त्याचा फॉल्स ब्लॉक माझ्याकडे रेडी आहे. पण जर पहिली कंडिशन चुकली तर डायरेक्टली इथे माझ्याकडे मेन खालचा शेवटचा एल्स ब्लॉक अवेलेबल आहे, तो एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. तर आता याचं एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं, पहिली कंडिशन ही दुसऱ्या कंडिशनवरती डिपेंड आहे. आपण इथे एक्झाम्पल घेतलंय आयडी आणि पासवर्डचं. ओके, जर तुमची आयडी युजरने एंटर केली 123, बघा मी काय म्हणतोय, जर आयडी एंटर केली 123 तर दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री होणार आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये तुमचा पासवर्ड चेक केला जाणार आहे. ओके, तर पासवर्ड जर बरोबर आला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मेसेज शो होईल लॉग इन सक्सेस. मग लॉग इन सक्सेस हा मेसेज कोणाचा आहे? सेकंड कंडिशनचा आहे. आणि रॉंग पासवर्ड आहे तो सेकंड कंडिशनचा फॉल्स ब्लॉक आहे. पण मला सांगा, जर तुम्ही देताना आय डी चुकीची दिली तर पासवर्ड तुम्हाला विचारणारच नाही, ते डायरेक्टली काय सांगेल? रॉंग आय डी. ओके, एक्झाम्पल समजून घेण्याचा प्रयत्न करा की इथे मी दोन कंडिशन इम्प्लिमेंट केलेत. मला पहिल्यांदा आय डी एंटर करायची आहे आणि जर माझी आय डी मॅच झाली, बरोबर आली, आय डी मी 123 टाकलेली बरोबर आली, तर मला पासवर्ड कॉम्प्युटर विचारणार आहे. ओके, आणि जर आय डी जर चुकली तर एंट्री करायचा विषयच नाही आहे. पण जर मी आय डी बरोबर दिली तर एंट्री करणाऱ्याने मला विचारेल की माझा पासवर्ड काय आहे, आणि मी जर पासवर्ड बरोबर टाकला तर ऑटोमॅटिकली सांगेन लॉग इन सक्सेस, आणि जर पासवर्ड चुकला तर रॉंग पासवर्ड बनवून सांगेल. अशा पद्धतीने याचं काम असतं. तर सर्वात पहिली कंडिशन अशी आहे आय डी, दुसरी कंडिशन आहे पासवर्ड. सिंपल वेमध्ये आय डी अँड पासवर्ड. जर आय डी बरोबर आला तर पासवर्डसाठी एंट्री होईल, अदरवाईज एंट्री होणार नाही. रॉंग आय डी म्हणेल आणि प्रोग्राम क्लोज होईल, म्हणजे प्रोग्राममधून ही लूप बाहेर निघेल. ओके, सो आता हे झालं सिंटॅक्स आणि एक्झाम्पल नेस्टेड इफ एल्सचा. सिंपल एक्झाम्पल आहे की पहिल्यांदा पहिली कंडिशन आय डी आहे, दुसरी कंडिशन पासवर्ड आहे. आय डी बरोबर आला तर दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री होईल, पासवर्ड बरोबर आला तर लॉग इन सक्सेस होईल. ओके, तर आता याच्या पुढचा जो सिंटॅक्स असणार आहे तो असणार आहे एल्सिफ लॅडरचा. कोणता असणार आहे? एल्सिफ लॅडरचा. ओके, तर आता एल्सिफ लॅडरमध्ये कसं असतं बघूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एल्सिफ लॅडरमध्ये प्रत्येक कंडिशन ही डिफरंट आहे. प्रत्येक कंडिशन ही डिफरंट आहे, स्वतंत्र आहे. ओके, तर इफ कंडिशन 1, कंडिशन 2, कंडिशन 3 अशा प्रकारे याचा सिंटॅक्स असणार आहे. म्हणजे जर कंडिशन इथं पहिली बरोबर आली, कंडिशन जर पहिली बरोबर आली तर पहिला ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन पहिली कंडिशन जर चुकली, ओके, जर कंडिशन चुकली तर ऑटोमॅटिकली दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री होईल. जर कंडिशन तिसरी सिक्वेन्शियली, आता हे सगळं सिक्वेन्शियली होतंय, पहिली कंडिशन बरोबर आली तर पहिला ट्रू ब्लॉक ओपन होईल. जर पहिली कंडिशन चुकली तर पहिला ट्रू ब्लॉक ओपन होणार नाही, दुसऱ्या कंडिशनकडे जाईल. दुसरी कंडिशन चेक होईल. दुसरी कंडिशन जर बरोबर आली तर दुसऱ्या कंडिशनचा ट्रू ब्लॉक दिसणार आहे. आणि जर पहिल्या दोन्ही कंडिशन चुकल्या तर ऑटोमॅटिकली सिक्वेन्शियली तिसरी कंडिशन चेक केली जाणार. आणि जर तिसरी कंडिशन माझी बरोबर आली तर जनरली तिसरी कंडिशनचा ट्रू ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होईल. अदरवाईज या तिन्ही कंडिशन जर बरोबर नाहीत आल्या तर शेवटी एल्स ब्लॉक स्टेटमेंट ओपन होईल. एक्झाम्पलसाठी मी घेतलेला आहे, जर विद्यार्थ्याने पहिली कंडिशन मी टाकले 001, हा जर रोल नंबर त्याने एंटर केला, पहिली कंडिशन बरोबर आली तर त्या रोल नंबरला असलेलं नाव आपल्याला प्रिंट होणार आहे. समजा विद्यार्थ्याने एंटर केलं 002, पहिल्यांदा चेक करेल 002 पाहिजे, पहिली कंडिशन चुकीची आहे, डायरेक्टली कुठे जाणार आहे? सेकंड कंडिशनला जाणार आहे. ओके, पण जर तुम्ही एंटर केलं 003 तर यामध्ये 003 नाहीये. ओके, 003 ही पहिल्यामध्ये चेक करेल, पहिल्यामध्ये अवेलेबल नाहीये. सेकंड कंडिशनमध्ये जाईल, सेकंड कंडिशनमध्ये चेक करेल, तिथे सुद्धा नाहीये. आणि शेवटी
दोन्हीमध्ये नाही आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स कंडिशन तिसरी इथे इम्प्लिमेंट होईल आणि कंडिशन तिसऱ्यामध्ये सपोज 003 असेल तर त्याचं नाव डिस्प्ले होईल. ओके. आणि जर या तिन्ही कंडिशन चुकल्या तर शेवटी एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने याचं वर्किंग असणार आहे नेस्टेड इफ एल्स आणि एल्स इफ लॅडरचं. तर आता प्रोग्रामॅटिकली बघूया की कसं काम करतंय. तर इथे सर्वात पहिल्यांदा मी टर्बोसीचा सेटअप ओपन करतोय. आता याच्यामध्ये मी प्रोग्राम करायला सुरुवात करतोय. हॅश इन्क्लूड iostream.h iostream.h हॅश इन्क्लूड conio.h void main then. पहिला प्रोग्राम मला असा करायचा आहे की त्यामध्ये मी नेस्टेड इफ एल्स असं लिहितोय. तर आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा पहिल्या कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन आहे. आयडी आणि पासवर्ड मला घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता मी इथं पहिल्यांदा दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतो. पहिलं म्हणजे आयडी आणि दुसरं म्हणजे पासवर्डसाठी पास. ओके. तर इथे मी दोन व्हेरिएबल घेतलेले आहे. क्लिअर स्क्रीन देतो. सर्वात पहिल्यांदा मी युजरकडनं आयडी घेणार आहे. एंटर आयडी. युजरला विचारलं की तुमची आयडी एंटर करा. सी इन मध्ये ती व्हेरिएबल आयडी नावाचं रीड करून घेतलं. ओके. आयडी नावाचं सिम्पली मी व्हेरिएबल रीड करून घेतलेलं आहे. तर आता मी इथं पहिली कंडिशन देतोय. इफ इफ जर तुमची आयडी ही 1 2 3 ला मॅच करत असेल तर, म्हणजे जर युजरने 1 2 3 आयडी दिली तर मला सेकंड कंडिशन ओपन करायची आहे, अदरवाईज करायची नाहीये. तर प्रोग्राममध्ये सी आउट एंटर एंटर पासवर्ड एंटर पासवर्ड एंटर पासवर्ड. सीन मध्ये पास नावाचं व्हेरिएबल मी पासवर्डसाठी घेतलेलं आहे आणि आयडी नावाचं व्हेरिएबल मी आयडी साठी जनरली घेतलेलं आहे. तर आता इफ सेकंड कंडिशन पास इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 2 3 4. ओके. पास इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 2 3 4. सी आउट लॉग इन सक्सेसफुली. एल्स सी आउट रॉन्ग पासवर्ड एल्स सी आउट रॉन्ग आयडी. बघा आता इथे मी प्रोग्राम केलेला आहे. तर हे जे प्रोग्राम एक्झाम्पल आहे हे C++ मधले येईल नेस्टेड इफ एल्सचं एक्झाम्पल आहे. तर पहिल्या कंडिशनमध्ये मी दुसरी कंडिशन इम्प्लिमेंट केलेली आहे. जनरली फ्लो समजून घ्या. पहिल्यांदा मला आयडी एंटर करायची आहे. जर माझी आयडी मॅच झाली तर मला काय विचारेल, एंटर पासवर्ड जर तुम्ही 1 2 3 4 टाकलात तर ऑटोमॅटिकली लॉग इन सक्सेसफुली होईल, अदरवाईज रॉंग पासवर्ड सांगेल. पण जर तुम्ही सुरुवातीलाच एंट्रीलाच चुकीची आयडी प्रोव्हाइड केली तर सेकंड कंडिशनमध्ये एंट्री होणार नाही. ते तुम्हाला विचारणार नाही तुमचा पासवर्ड काय आहे. ओके. तर रन करून बघूया हा प्रोग्राम. गेट सी एच कंप्लीट करतो प्रोग्राम हा. देन मेन फंक्शन क्लोज केलेला आहे. प्रोग्राम कंपाईल केला. एरर 0 आलेले आहेत बघा. आता प्रोग्राम मी रन करून बघतो. तर ज्यावेळी मी आयडी बरोबर टाकतोय त्यावेळी सेकंड कंडिशन मध्ये एंट्री होते का नाही हे आपण पहिल्यांदा चेक करूया. 1 2 3 टाकलं. बघा ऑटोमॅटिकली काय विचारतंय, पासवर्ड विचारतंय. मी आता एक्झॅक्टली पासवर्ड सुद्धा बरोबर टाकतो. 1 2 3 4 टाकतो. काय म्हणतंय, लॉग इन सक्सेसफुली. म्हणजे याचा अर्थ हा प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. मी आयडी पण बरोबर टाकली आणि आयडी बरोबर टाकल्यामुळे सेकंड कंडिशन मध्ये एंट्री झाली. मी पासवर्ड सुद्धा बरोबर टाकला. देन परत एकदा मी प्रोग्राम रन करतोय. आता इथं मी आयडी बरोबर टाकतो मात्र पासवर्ड चुकीचा टाकतो. बघूया काय होतंय. 1 2 3 आयडी बरोबर आहे. पासवर्ड टाकताना मी 4 5 6 करतो. ओके. 4 5 6 रॉंग पासवर्ड असं म्हणतंय. ठीक आहे. रॉंग पासवर्ड म्हणजे दुसरी कंडिशन चुकलेली आहे. पहिली कंडिशन बरोबर आहे मात्र दुसरी कंडिशन इथे चुकलेली आहे. देन परत एकदा मी रन करतो. आता इथे मी आयडी पहिल्यांदा चुकीची टाकतो. म्हणजे बघूया की पुढे पासवर्ड विचारतंय का नाही ते. जर पहिली कंडिशन चुकली तर सेकंड मध्ये एंट्री करण्याचा विषयच नाहीये. ओके. तर मग आता इथं आयडी मी 4 5 6 टाकली. रॉंग आयडी मेसेज प्रिंट होतोय बघा. पासवर्ड तुम्हाला विचारलेला नाहीये.
अशा प्रकारे याचं कॉन्फिगरेशन म्हणजे प्रोग्रामचं रनिंग असणार आहे. बघा आता 456 रॉंग आय डी. ओके, अशा प्रकारे हा आपला प्रोग्राम रन होणार आहे. सिंपल वे मध्ये लक्षात ठेवा की आय डी वरती पासवर्ड डिपेंड आहे. आय डी म्हणजे तुमची पहिली कंडिशन, पासवर्ड म्हणजे तुमची दुसरी कंडिशन. ओके, तर अशा पद्धतीनं याचं वर्किंग असणार आहे. आता बेसिकली जो दुसरा प्रोग्राम आहे तो आपण यामध्येच रन करूया. आता यामध्ये रन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मला काय करायचंय बघा, ज्याचा रोल नंबर 001 आहे तो जर मॅच झाला तर त्या विद्यार्थ्याचं नाव दिसणार आहे. 002 असेल तर त्याचं नाव दिसेल, 003 असेल तर त्याचं पर्टिक्युलरली नाव दिसेल. आणि मी जर रॉंग रोल नंबर टाकला तर त्यासाठी माझ्याकडे फॉल्स ब्लॉक अवेलेबल आहे. बघा आता इंटीजर रोल रोल नावाचं मी व्हेरिएबल घेतलं, क्लिअर स्क्रीन. ओके, तर पहिल्यांदा मी युजरकडनं एक रोल नंबर घेतो. एंटर युअर रोल नंबर, एंटर युअर रोल नंबर. ठीक आहे, सीन रोल, सिंपल वे मध्ये. आता मला एलसिफ लॅडर वापरायचं आहे, हे त्याचं एक्झाम्पल आहे. तर आता मी पहिली कंडिशन देतो. फर्स्ट कंडिशन रोल इज एक्झॅक्टली इक्वल टू 001. देन ओपनिंग करली ब्रॅकेट, सी आउट. मग अशी एक्झाम्पल बघितल्याप्रमाणे नेम इक्वल टू महेश. एल्सिफ रोल इज एक्झॅक्टली इक्वल टू 002. सी आउट नेम इक्वल टू सुरेश. एल्सिफ रोल इज एक्झॅक्टली इक्वल टू 003. तिथे मगाशी पीपीटी मध्ये ऍक्च्युली सिंटॅक्सचा शेवटचा भाग आला होता. सी आउट नेम इक्वल टू राम. ओके, आणि शेवटी एल्स ब्लॉक माझ्याकडे आहे. तिथे मी लिहिलंय सी आउट स्टुडंट इज नॉट अवेलेबल. ओके, बघा आता हे एक्झाम्पल आहे एलसिफ लॅडरचा फ्लो तुम्हाला पहिल्यांदा सर्व समजून सांगतो मगाच्या प्रमाणे. तर माझी पहिली कंडिशन एक्झिक्यूट होईल. जर पहिली कंडिशन बरोबर आली तर पहिला ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. इथं माझी पहिली कंडिशन अशी आहे की रोल हा 001 असेल तर तुमचं नाव महेश आहे. जर रोल नंबर 002 असेल तर तुमचं नाव सुरेश आहे. आणि जर रोल नंबर 003 असेल तर तुमचं नाव राम आहे. आता इथे मी जसा रोल नंबर टाकेन तसे ही सिक्वेन्शियली चेक होणार आहे. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला युजरने जर 003 रोल नंबर दिला तर पहिली कंडिशन चेक होईल. पहिली कंडिशनमध्ये मॅच झालं नाही, दुसऱ्या कंडिशनकडे जाणार, दुसरी कंडिशनकडे चेक होणार. जर बरोबर आली तर ती एक्झिक्यूट होईल, अदरवाईज तिसरीकडे जाणार. आणि जर पहिल्या तिन्ही चुकल्या तर शेवटी कुठे जाणार, स्टुडंट इज नॉट अवेलेबल. ओके, तर प्रोग्राम हा रन करून बघूया. एरर, इथे मला गेट सी एच द्यायचा आहे, प्रोग्राम प्रॉपर क्लोज करायचा आहे, देन क्लोजिंग. ओके, आता बघा प्रोग्राम रन झालेला आहे. तर सुरुवातीला मी कंपाईल झालेला आहे प्रोग्राम. तर आता रन करतोय बघा. मी पहिल्यांदा पहिली कंडिशन देतो 001. ऑटोमॅटिकली काय आलं, नेम इक्वल टू महेश. ओके, तर आता ही 001 वरनं माझा पहिला ट्रू ब्लॉक ओपन झाला. आता परत एकदा मी रन करतो. इथं मी देतो 003. ऍक्च्युली 003ला मी राम नाव सेट केलेलं आहे. मग पहिल्यांदा पहिली कंडिशन चेक झाली, ती चुकली, म्हणून दुसरीकडे दुसरी चेक झाली, ती चुकली, मग तिसरी मॅच झाली, म्हणून नेम इक्वल टू राम प्रिंट झालेला आहे. ओके, तर परत एकदा मी रन करतो. 002 देतो, नेम इक्वल टू सुरेश. आता पहिली कंडिशन जर मॅच झाली नाही म्हणून ही दुसऱ्या कंडिशनकडे गेली. दुसरी कंडिशन परफेक्ट मॅच झाली, त्यातलं आपण आउटपुट बघतो ट्रू ब्लॉक सेकंड. ओके, परत एकदा प्रोग्राम रन केला. 005. ओके, आता 005 आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल नाहीये. मग माझ्याकडे एक ब्लॉक अवेलेबल आहे, एल्स नावाचा शेवटचा ब्लॉक. जर पहिल्या 3 कंडिशन चुकल्या तर ऑटोमॅटिकली तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल. त्या ब्लॉकमध्ये मी लिहिलंय स्टुडंट इज नॉट अवेलेबल. ओके, स्टुडंट इज नॉट अवेलेबल ऑटोमॅटिकली प्रिंट झाले, स्टुडंट इज नॉट अवेलेबल. म्हणजे हा विद्यार्थी आपल्याकडे अवेलेबल नाहीये. कसा अवेलेबल नाहीये, कारण की कंडिशन आपण टाकलेलीच नाहीये 005ची.
ठीक आहे. तर याचा फ्लो काय सांगतो, पहिली कंडिशन चेक होईल, जर पहिली कंडिशन बरोबर आली पहिला ट्रू ब्लॉक दिसेल, दुसरी कंडिशन बरोबर आली दुसरा ट्रू ब्लॉक दिसेल, तिसरी कंडिशन बरोबर आली तिसरा ट्रू ब्लॉक दिसेल, आणि या तिन्ही कंडिशन चुकल्या तर माझ्याकडे हा जो मी सिलेक्ट करतोय हा एल्स ब्लॉक रेडी आहे. म्हणजे जर तुम्ही चुकीचं काय आउटपुट दिलं तर ऑटोमॅटिकली सांगणार आहे की स्टुडंट इज नॉट अवेलेबल. परत एकदा रन करून बघूया. 002 टाकलं ऑटोमॅटिकली नेम इक्वल टू येतंय. 0089 टाकलं स्टुडंट इज नॉट अवेलेबल. अशा पद्धतीने हे कंट्रोल स्ट्रक्चरचे दोन पार्ट आपण पहिला पार्ट जो आहे तो कव्हर केलेला आहे. त्यामध्ये इफ स्टेटमेंट येतं, दुसऱ्यामध्ये स्विच आहे, त्यानंतर गो टू शिकायचं आहे आपल्याला. इफ मध्ये टोटल 4 प्रकार आहेत: सिंपल इफ, इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स आणि एल्स इफ लॅडर, असे 4 प्रकार यामध्ये येतात. ओके. तर अंडरस्टँडिंग झाले का व्यवस्थित? व्यवस्थित अंडरस्टँडिंग झाले का? ओके ठीक आहे. प्रिव्हियस पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर केला जाईल.